तर मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट तिकडे जाऊयात. त्यांनी अगोदर का नाही सांगितलं? जसं त्यांनी म्हटलं की 15 दिवसापूर्वी प्रपोज केलं, तर आमच्या घरच्यांचा नंबर त्यांच्याकडे होता ना, किंवा त्या म्हणतात की त्रास दिला, तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना. नंतर सांगतात काय ना, म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांचे चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे बिलकुल योग्य नाही. ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवणं हे कितपत योग्य आहे? स्वतःचा बचाव करण्यासाठी, स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी ते हे करत आहेत, हे स्पष्ट होऊन येते यामध्ये. आता तुम्हाला जो मोबाईल आहे, त्या मोबाईलच्या संदर्भातला त्याचबरोबर जो पीएम नोट आहे ती मिळाली काय? त्या संदर्भात काय? आमचे अजून 3 दिवस झाले, आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे. 3 दिवस अजूनही अजून आम्हाला तिचे पीएम नोट्स मिळालेले नाहीये. तिचा मोबाईलही 3 वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही. याबद्दल थोडीशी शंका आहे. मोबाईल सील केला असं पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं, परंतु तिच्या जर लास्ट 7 वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही 3 वाजता पोहोचलो. दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं. पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे. मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत. आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे. तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची. आरोपी बदले हा त्याच्यावरती शहर पोलीस मग बदले हा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर त्याकडे नाही, आता 2 दिवस तो सरेंडर होता. मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होते, बैठक होते, ते फलटणला येणार होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आता 2 दिवस तो एवढं फिरत राहिला. यांनी 5 पत्र वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले. मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले? आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो. आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहित असणार आहेत. एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो? हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनी हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असं आम्हाला वाटतंय. नाही, तसं तिने कधी सांगितलेलं नाही. यापूर्वी आम्ही ते सांगत होतो की आम्हाला त्यांच्याकडून तिने पत्रामध्ये फक्त तेवढाच उल्लेख आला नाही. हे पत्रही आम्हाला तिथे जे भेटले होते ते तिथं गेल्यानंतर सोशल मीडियामधूनच भेटलेले. परंतु काल जसं सांगितलं तसं काल आमच्या घरी जे एक मुकादम आले होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ते बहुतेक त्या कारखान्याचेच कोणीतरी होते आणि त्याच धरून नेलं होतं, मारहाण केली भरपूर. आणि ही जर डॉक्टर तिथं नसती तर माझा जीव त्या दिवशी गेला असता एवढं तिने सांगितलं. त्यामुळे कदाचित तेच खासदार असावे. आपण जर पाहिलं तर ताईने आत्महत्येपूर्वी त्या डीवायएसपीकडे दाद मागितली होती, त्यांनी ती दखल घेतली नाही. तसेच ज्या पोलीस ठाण्याचे अधिकारी त्रास देत होते त्याच परिसरातील हा सगळा प्रकार आहे. आणि आता तीच सगळी यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करते. तुमच्याकडून आता राजकीय नेत्यांकडून एसआयटीची मागणी होते, परंतु अद्यापर्यंत यावर कुठलेही पावले उचलले गेले नाहीत. ते जर लवकर उचलले गेले नाही तर तपास योग्य रीतीने होईल असं वाटतं का तुम्हाला? आणि आता त्या मागणीसाठी तुमचं वेगळी काय भूमिका असणार आहे? त्या आंदोलन तुम्ही करणार आहे? आंदोलन तर करणार आहेत. आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल. त्याच्यामुळेच आम्ही वारंवार एसआयटीची मागणी करत आहोत. ही जर मागणी राहिली तर डॉक्टरांवर जो अन्याय होतोय तो असा कंटिन्यू राहील. त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल. कोण करणार आहे आंदोलन आणि काय स्वरूपात आहे? लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल. तर मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी भूमिका मांडलेली आहे. आमच्या मुलीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली आहे असं मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पोलिसांवर सुद्धा आणि त्यांच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्याचबरोबर स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी आरोपीच्या बहिणीनं आमच्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले असा आरोपही त्यांनी केला आहे. तर मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांकडून हे आरोप करण्यात आलेले आहेत. आज सुषमा अंधारे यांनी सुद्धा या पद्धतीचे आरोप केलेले होते. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं आता कुटुंबियांचं सुद्धा म्हणणं आहे.